तर आज मी माझ्या पिल्लूला अशा ठिकाणी घेऊन जाणार आहे जिथे तो बोर पण नाही होणार आणि त्याला नॉलेजेबल गोष्टी पण समजतील. सो आज आम्ही आलो आहोत नेहरू सायन्स सेंटरला. तर आधी आम्ही नेहरू प्लॅनेटोरियमला गेलो, कारण तिथे आम्ही 12:30चा शो बुक केला होता. त्याआधी आम्ही संपूर्ण प्लॅनेटोरियम फिरून घेतलं. प्रत्येक ग्रहावर आपलं वजन किती आहे हे बघताना लहानांसोबत मोठ्यांना पण खूप मजा येत होती. इथे आमच्या पिल्लूसोबत आम्ही पण खूप एन्जॉय करत होतो. आपल्या सोलार सिस्टमबद्दल आणि आपल्या युनिवर्सबद्दल इथे खूप उत्तम माहिती दिली जात होती. मला तर हे सगळं बघून खूप मजा येत होती आणि शिवांश पण खूप एन्जॉय करत होता. आतमध्ये कॅमेरा अलाउड नाही आहे म्हणून मी शूट नाही केलं, पण शो एकदम अमेझिंग आणि खूप नॉलेजेबल होता. आपल्या युनिवर्सबद्दल आणि आपल्या सोलार सिस्टमबद्दल पडणाऱ्या खूपशा प्रश्नांची उत्तरं तुम्हाला इथे मिळून जातील आणि मुलांना इकडे खूप एन्जॉय केलं आहे आणि हे बघून पॅरेंट्स पण खूप खुश होते. मी माझ्या स्कूल पिकनिकच्या वेळेस नेहरू सायन्स सेंटरला गेलेली होती. त्यानंतर मी आत्ता जाते. तेव्हाच्या नेहरू सायन्स सेंटरमध्ये आणि आत्ताच्या नेहरू सायन्स सेंटरमध्ये खूप बदल झाला आहे. सो आय एम ऑल्सो एक्सायटेड. अगदी आदी मानवापासून ते आपल्या आझादीपर्यंतचा खूप इतिहास इथे आपल्याला बघायला मिळेल. इथे कॅमेरा अलाउड नाही आहे, तरी मी व्हिडिओ कशा शूट केल्या आहेत माझं मलाच माहिती आहे, हे फक्त तुमच्यासाठी. तर आता नेहरू सायन्स सेंटर फिरून झालं होतं, तर जवळ असलेलं हँगिंग गार्डन कसं सोडणार, म्हणून आम्ही निघालो हँगिंग गार्डनला. सकाळपासून इतकं फिरत होतो की आता पोटात कावळे ओढायला लागले होते, म्हणून आम्ही आधी खाऊन घेतलं आणि त्यानंतर निवांत हँगिंग गार्डन फिरलं. चालून चालून अक्षरशः पाय दुखायला लागले होते. आजची ही छोटी मिनी वन डे पिकनिक खूप एन्जॉय केली आम्ही तिघांनी पण. जर व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत स्टे ब्युटिफुल, टेक केअर, बाय.